आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। महाराष्ट्र विधिमंडळाचे निवृत्त सचिव अनंत कळसे सर आपल्यासोबत जोडले जात आहेत। कळसे सर, स्वागत। खरं तर 3 दिवसाची सुनावणी, या सुनावणीकडे फार अपेक्षा आहेत राजकारण्यांच्या, राजकीय अभ्यासकांच्या। त्याच वेळेला निवडणूक आयोगाचा एक निकाल आल्यानंतर काहीसं चित्र कोर्टाच्या बाहेर बदललेलं आहे। कोर्टही त्याच गोष्टीच्या प्रभावात असेल असं वाटतं की अजूनही युक्तिवादाचेच प्रभाव आणि त्याची मुद्दे हे महत्त्वाचे ठरतील। नाही, यामध्ये निवडणूक आयोगाने निकाल जो दिलेला आहे तो सर्वोच्च न्यायालयाने साधिकारी प्रकरणामध्ये जे गाईडलाईन्स घालून दिलेले आहे त्या आधारे दिलेले आहे। बेसिकली निवडणूक आयोगाच्या निकालाचं अवलोकन केलं असता असं दिसून येतं की शिवसेनेची घटना, त्यानंतर शिवसेनेचे ध्येय धोरणं आणि टेस्ट ऑफ मेजॉरिटी अशा 3 निकषांचा विचार करून हा निकाल दिलेला आहे। त्यामध्ये शिवसेनेच्या ध्येय धोरणाच्या बाबतीत वाद नव्हताच, कारण दोन्ही गटांचे ध्येय धोरण तेच होते। त्यानंतर शिवसेनेची घटना हे सगळीकडे आपल्याला माहीत झालेलं आहे, अनडेमोक्रेटिक आहे असं मत नोंदवून निवडणूक आयोगाने ऑर्गनायझेशन सेटअपवर फार लक्ष दिलेलं नाही आहे या मुद्द्यावर। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टेस्ट ऑफ मेजॉरिटी। पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, राज्यसभेमध्ये कुठल्या गटाला मेजॉरिटी आहे याचा प्रामुख्याने विचार करून हा निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे। कारण त्यांचं मुख्य असं त्याच्यामध्ये असं दिसतंय म्हणणं की पक्षाला मान्यता देण्यासाठी काही टक्के मताची गरज असते आणि मताच्या टक्केवारीच्या आधारे मूळ पक्षाला मान्यता मिळते। मग ज्या पक्षाकडे किंवा ज्या गटाकडे जास्तीत जास्त आमदार आहेत, जास्तीत जास्त खासदार आहेत, त्यांना का आपण मान्यता देऊ नये, त्या पक्षाला अधिकृत पक्ष म्हणून का मान्यता देऊ नये आणि त्याच्याकडे का चिन्ह जाऊ नये, अशा प्रकारचा युक्तिवाद इलेक्शन कमिशनने त्या निर्णयात केलेला आहे। आणि त्या आधारे टेस्ट ऑफ मेजॉरिटीचा निकष लावून कमिशनने ती मान्यता आणि चिन्ह शिंदे गटाला दिलेलं आहे असं एकंदरीत दिसतं। आणि या निकालाचा परिणाम सर्वोच्च न्यायालयावर होण्याचं असं काही मला संभव वाटत नाही, कारण सर्वोच्च न्यायालय आणि इलेक्शन कमिशन ह्या 2 वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत। सर्वोच्च न्यायालयाकडे विविध मुद्दे प्रलंबित आहेत, 6 ते 7 पिटिशन प्रलंबित आहेत, त्यामुळे ते वेगळे डिसाईड करतील आणि हा सुद्धा आता वेगळा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाकडे जाईल निकालासाठी। मी एका विसंगतीकडे आपलं लक्ष नोंदवू इच्छितो। आज आत्ताची जी शेवटचा एक जो निर्देश आलाय त्या निर्देशानुसार सरन्यायाधीश चंद्रचूड असं म्हणत आहेत की विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजात घटनापीठ हस्तक्षेप करू शकत नाही। माझं जर चुकत नसेल तर साधारण जून-जुलै महिन्यात अनंत कळसे हाच दावा करत होते, पण त्यावेळेला समोर आलेलं बहुमत, ही कोर्टाची भूमिका, त्याचा स्टे, त्यानुसार नवीन केलेलं सत्ताकरण, अर्थात एक भूमिका 2 परिस्थितीत वेगळी असू शकत नाही। त्यावेळेला देखील विधानसभा अध्यक्षांचे अधिकार महत्त्वाचे होते, पण आता नार्वेकरांचे अधिकार आणि झिरवाळांचे अधिकार याच्यातली फारकत जर करायची ठरवली तर मग ती होऊ शकणार आहे का कोर्टात? नाही, कोर्टामध्ये जे झिरवाळांना जे अधिकार आहेत तेच आता माननीय अध्यक्ष नार्वेकर साहेबांना अधिकार आहेत। तर त्यावेळेस झिरवाळांकडे अध्यक्षपदाचा चार्ज होता किंवा त्या अध्यक्षपदाची भूमिका संविधानाकडे बजावत होते, पण आता ती भूमिका नार्वेकर साहेबांकडे आलेली आहे आणि अपात्रतेचे संपूर्ण अधिकार हे माननीय अध्यक्षांना असतात। 10व्या अनुसूचीप्रमाणे, संविधानाच्या तरतुदीप्रमाणे त्या अध्यक्षांना अधिकार असतात। ऑफकोर्स हे अध्यक्षांचे जे अधिकार आहेत आणि अध्यक्षांनी एखादा निर्णय दिल्यानंतर त्याविरुद्ध सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा ज्युडिशियल स्क्रुटिनी होऊ शकते आणि सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात असे निर्णय यापूर्वी सुद्धा चॅलेंज झालेले आहेत आणि उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय संपूर्ण परिस्थितीचा, वस्तुस्थितीचा विचार करून निर्णय मग घेण्यात येतो। अशा प्रकारची सध्याची तरी परिस्थिती आहे। या सगळ्यात आणखीन महत्त्वाच्या ज्या गोष्टी आज चर्चेला आल्या त्याच्यानुसार व्हीपचा मुद्दा आला चर्चेला, पक्षात असलेल्या फुटीचा मुद्दा आला आणि त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेर झालेल्या अनधिकृत बैठकांचा आला, सत्ता नेतृत्वावर असलेलं प्रश्नचिन्ह, याच्यासाठी पक्षाची बैठक नव्हता, स्वतंत्र गट करणं, त्याला पक्ष म्हणून मान्यता मिळणं आणि उरलेल्या लोकच्या गटांवर अपात्रतेची म्हणजे ठाकरे गटावर अपात्रतेचं प्रश्नचिन्ह उभं राहणं, हा जो सिब्बल यांनी मांडलेला मुद्दा आहे त्याबद्दल काय सांगाल? नाही, हा मुद्दा आता मांडलेला आहे, कारण बरेचदा कसं असतं की फूट जी आहे ती मला वाटतं कमिशनने सुद्धा मान्य केलेली आहे। फुटीचा जे डिसिजन बघितल्यानंतर कमिशनने एकदा फूट मान्य केली। आता ती कमिशनला जी फूट मान्य करायची ती त्यांनी ऑर्गनायझेशनमध्ये, मूळ राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली ही मान्य केली आहे।
कारण संसदीय पक्षात फूट मान्य करण्याचा अधिकार हा राज्यघटनेप्रमाणे माननीय अध्यक्षांना आहे. त्यामुळे माननीय अध्यक्षांकडे जेव्हा हे प्रकरण जाईल त्यामध्ये त्याच्यामध्ये फूट पडली की न पडली, कारण व्हीप आता शिंदे गटाने देण्याचा निर्णय घेतलेलाच आहे आणि तो व्हीप पाळला न गेल्यास त्यावर पुढील मग 10व्या अनुसूचीप्रमाणे कार्यवाही केली जाईल. पण हे संपूर्ण फुटीचे जे अधिकार आहेत ते माननीय अध्यक्षांचे आहेत, विधानसभेच्या अध्यक्षांचे आहेत आणि हे सर्व प्रश्न जे आहेत आता सर्वोच्च न्यायालयापुढे मला वाटतं निर्णयासाठी जातील. आणि मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने हे विविध जे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भातला निर्णय जर यथायोग्य लवकरात लवकर दिला की या संदर्भातली क्लॅरिटी लवकरच येईल असं मला वाटतं. अगदी या सगळ्या संदर्भात सुरुवातीच्या काळात जी 14 दिवसाची 7 दिवसाची मुदत कोर्टाकडनं देण्यात आली त्याची कुठेतरी आता कायद्याच्या दृष्टीने चर्चा होते, याबद्दल काय सांगा? नाही, 14 दिवसाची माननीय उपाध्यक्ष त्यावेळेस त्यांनी 3 दिवसाची मुदत दिलेली होती आणि ही 3 दिवसाची मुदत अत्यंत कमी वाटल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने माझ्या माहितीप्रमाणे ती 12 दिवसाची केली असं काहीतरी आहे. आणि 12 दिवसाच्या मुदतीमध्ये हे प्रकरण निकाली काढायचं होतं, पण मधल्या कालावधीमध्ये बऱ्याचशा डेव्हलपमेंट होऊन गव्हर्नमेंटला जावं लागलं. माननीय राज्यपालांनी विधानसभेचं अधिवेशन बोलवलं, त्यामध्ये नवीन गव्हर्नमेंट सत्तेवर आलं, अध्यक्षांची निवड झाली. ह्या डेव्हलपमेंट मध्येच सुरू झाल्या आणि ती मुदतीच्या म्हणजे 12 दिवसाची जी मुदत दिली होती त्या कालावधीमध्येच ह्या नवीन डेव्हलपमेंट झाल्या. आता हे सगळे जे प्रश्न आहेत हे एकमेकात इतके गुंतलेले आहेत, कायदेशीर प्रश्न, ज्याचा निकाल लावण्याचं योग्य माध्यम म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अपेक्षा आपल्या सर्वांनाच आहे असं मला वाटतं. याच्यात जो शेवटचा मुद्दा आहे तो मुद्दा कदाचित ठाकरे गटाच्या विरुद्धही जाऊ शकतो किंवा नेमका बहुमत हा प्रस्ताव किंवा यातल्या सगळ्या गोष्टी जर समोर दिसत असताना सिब्बल यांचं विधान जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे की याच्यात कोण चूक आणि कोण बरोबर याही पेक्षा किंवा कोण बहुमतात कोण अल्पमतात यापेक्षा नेमकं बरोबर काय त्याची चर्चा होण्याची आणि ते काय योग्य आहे त्याची चर्चा होणं हा खरा याचा निर्णय आहे. सिब्बल यांचं विधान तुम्हाला कसं वाटतंय? नाही, सिब्बल यांचं विधान बरोबरच आहे, कारण शेवटी कसं आहे की ह्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावणं, त्याच्यात स्प्लिट काय आहे, मर्जर काय आहे, मर्जर झाल्यानंतर 2/3 सदस्यांनी वेगळं बाहेर पडल्यानंतर त्यांनी कुठल्या पक्षात मर्ज व्हायला पाहिजे, हे सगळ्या कन्सेप्ट जो आहे हा 10व्या अनुसूचीचा एकदा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने लावला पाहिजे. एकदा ती अनुसूचीचा अर्थ आणि इंटरप्रिटेशन झाल्यानंतर हे सर्व मुद्दे त्यामध्ये क्लिअर होतील असंच या प्रसंगात मला वाटतं. कारण शेवटी हा मुद्दा आणि हे सगळं मॅटर सर्वोच्च न्यायालयामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये असं डेफिनेटिव्ह मत व्यक्त करणं या क्षणाला तरी म्हणजे असं किंचित लिगली पॉसिबल नाही, कारण हे सबज्युडिस मॅटर असल्यामुळे यामध्ये न्यायालय हे सर्वोच्च आहे आणि न्यायालयाचा निर्णय एकदा आल्यानंतर मग त्या निर्णयाच्या मेरिट्स डिमेरिट्सची चर्चा करता येईल. अगदी आता थोडंसं खटल्याच्या बाहेर येऊन पण याच संदर्भातल्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण बोलूया. काल विधानसभेतलं कार्यालय हे आता अधिकृतरित्या शिंदे गटाला देण्यात आलं. आता संसदेतही हीच प्रक्रिया राबवण्यात येते आहे. यात आणखीन एक शेवाळ्यांनी पत्र दिलं की गटनेतेपदी असलेली राऊतांची जागा आता त्यांना हवी आहे. गटनेतेपद हे शिंदे गटाकडे येणं, कार्यालय शिंदे गटाकडे येणं, अगदी संसदेत हा मार्ग आता हळूहळू सुकर होत चाललाय का? नाही, यामध्ये संपूर्ण जे अधिकार आहेत, काल इलेक्शन कमिशनचा निर्णय झाल्यानंतर ही सगळी प्रोसेस सुरुवात झालेली आहे आणि संसदेमध्ये असो किंवा विधिमंडळात असो या संदर्भात गटनेतेपद कार्यालय देणं हे संपूर्ण अधिकार जे आहेत हे सर्व माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय लोकसभेचे अध्यक्ष यांच्या अखत्यारीतले विषय आहेत आणि त्यांनी या संदर्भात निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे याच्यात काही वावगं असं नाही आहे. नियमाप्रमाणेच हे निर्णय घेतलेले आहेत त्यांनी आणि संसदेचं कार्यालय याच्याकडे बहुमत आहे त्या पक्षाला त्यांनी दिलेलं आहे, त्या गटाला दिलेलं आहे, म्हणजे पक्षच म्हणावा लागेल, गट म्हणण्यापेक्षा पक्षाला दिलेलं आहे. तसंच विधानसभेचं शिवसेनेचं कार्यालय आहे ज्याला इलेक्शन कमिशनने मान्यता दिली त्याला ते कार्यालय मिळालेलं आहे. हा निर्णय अगदी योग्य आहे आणि संसदीय प्रथा आणि परंपरेप्रमाणे आणि नियमाप्रमाणेच माननीय अध्यक्षांनी
निर्णय घेतलेला आहे. बर, आता कळसे साहेब, हा प्रश्न मी फार दिवसापासून होता आणि तो त्या प्रश्नाचं योग्य उत्तर फक्त तुम्ही देऊ शकता. राज्याच्या राजकारणात एक जोरदार चर्चा चालू झाली आहे की आता शिंदे गट व्हीप काढणार आणि ठाकरे गटांना तो पालन करावाच लागणार. या सगळ्या चर्चा सुरू असताना एका व्यक्तीबद्दल मात्र कुणीच बोलत नाहीये. अंधेरीच्या आमदार ऋतुजा लटके ज्या मशाल या चिन्हावर निवडून आल्या आहेत, त्या काय भूमिका घेऊ शकतात? त्या शिवसेनेच्या आहेत, त्या उद्धव ठाकरेंच्या आहेत, त्यांच्यावर आता कुणाचा व्हीप? नाही, त्या शिवसेनेच्याच आहे. त्यांचे नॉमिनेशन फाईल करताना त्यांनी जी पार्टी त्याच्यामध्ये टाकलेली आहे ती शिवसेनाच टाकलेली आहे. त्यामुळे आता त्या शिवसेना पक्षाच्या आहेतच सदस्य, त्यामध्ये वादच नाही आहे. आणि आता जो व्हीप लागेल यामध्ये माझी थोडीशी वेगळी भूमिका आहे. व्हीपच्या बाबतीत मी टाइम्स ऑफ इंडियालाही माझं मत व्यक्त केलेलं आहे, ते सुद्धा त्यांनी पब्लिश केलं आहे की आता हे व्हीप लागणार की न लागणार हा एक मोठा कळीचा मुद्दा आहे. कारण 2/3 10व्या अनुसूचीप्रमाणे सदस्य, कारण ही वेगळे झालो असं कुणीच म्हणत नाही. प्रत्येक जण दोन्ही गट असं म्हणतात की पक्षामध्ये फूट पडलेलीच नाही. कारण पक्षामध्ये एकदा फूट मान्य केली आणि मर्जर जर मान्य केलं तर कुठल्या गटाला जो बाहेर पडतो पक्ष त्याला कोणत्या तरी पक्षात विलीन व्हावं लागतं. कारण फुटीचा कन्सेप्ट, स्प्लिटचा कन्सेप्ट हा 2003च्या अमेंडमेंट्सप्रमाणे 10व्या अनुसूचीमधून काढूनच टाकलेला आहे. त्यामुळे हा मोठा एक लीगल प्रश्न झाला आहे आणि ह्या व्हीप लागू होणार की न होणार हा एक मोठा अगदी 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 मी या प्रश्नाचा अगदी तांत्रिक स्वरूपाकडे येतो. कळसे सर, समजा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात अर्थात जे अपेक्षेप्रमाणे होणारच आहे, प्रतोदांकडनं गोगावलेंकडनं व्हीप काढला जाईल, त्याला शिवसेनेने हजर राहावं म्हणून सांगण्यात येईल. राजकीय जी वास्तविकता आहे त्यानुसार कदाचित शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि त्यांचा गट हजर राहणार आहेत. पण तिथे असूनही जर विरोध केला, कारण नेहमी व्हीपचं काय सांगण्यात येतं, एबी फॉर्म कुठल्या पक्षाचा आहे आणि कुठल्या चिन्हावर निवडून आल्यात, इथं चिन्हही महत्वाचं ठरतंय ना. कारण तोच नियम जर त्या नियमात चिन्ह हा मुद्दा घेऊन आदित्य ठाकरे अडचणीत येऊ शकतात, तर मग ऋतुजा लटके या बचावात्मक काय भूमिका घेऊ शकतात किंवा त्यांना मिळालेले बचाव काय आहे? सर, याच्यामध्ये कसं आहे, हा निर्णय का आलेला आहे किंवा 2 दिवसापूर्वी आलेला आहे, हा निर्णय रिट्रोस्पेक्टिव्ह आहे की प्रॉस्पेक्टिव्ह आहे हे बघितलं पाहिजे. कारण त्यामध्ये कमिशनने असं म्हटलं नाही की हा निर्णय 2 महिन्यापूर्वीच्या घटनांना लागू होईल किंवा आतापासून लागू होईल. पण नॉर्मली आपण लिगल इंटरप्रिटेशन प्रमाणे असं गृहीत धरतो, ज्या दिवशी निर्णय आलाय त्या दिवशी नंतरच्या घटनांना हा निर्णय लागू होईल असं गृहीत धरलं जातं. त्यामुळे ऋतुजा लटकेच्या प्रकरणात असो किंवा त्या कुठल्या पक्षाच्या आहेत काय वगैरे, याला हा निर्णय कितपत लागू होईल हा सुद्धा एक इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे. आणि व्हीपचा जो प्रश्न आहे, आता याच्यामध्ये जी फूट आहे कमिशननी सुद्धा मान्य केलेली आहे आणि जर फूट पडली तर या फुटी संदर्भातला जो निर्णय आहे 2/3 बहुमताचा वगैरे, तर फुटीला कुठे मान्यताच नाही आहे. 10व्या अनुसूचीमध्ये मर्जर म्हणजे विलिनीकरणाचा कन्सेप्ट मान्य केलेला आहे आणि यामुळे जो कोणी त्या पक्षातून बाहेर पडेल, पण हे बाहेर पडलेलं हे सुद्धा कोणी मान्य करत नाही. त्यामुळे हे सगळे जे प्रश्न आहे ना, या क्षणाला सर उत्तर देणं अत्यंत म्हणजे डिफिकल्ट आहे, कायद्याच्या दृष्टीने सुद्धा डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय हे योग्य फोरम आहे या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी आणि उत्तरं देण्यासाठी. अगदी तोच झालाय, म्हणजे काही गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून बोलाव्या लागतात. आणि जी महाराष्ट्राच्या राजकीय चर्चा होतात ती काही निर्णयाप्रत आपल्याला जायचं नाहीये का, म्हणून हे निर्णय थेट येत नाहीयेत का. मुळात आज आलेली गोष्ट, सगळे अधिकार हे त्याच्या कार्यक्षेत्र ठरलेले आहेत, हे अधिकार हे सभापतींचे आहेत. मग हाच मुद्दा 6 महिन्यापूर्वी का नाही येऊ शकला होता, ज्यावेळी सगळेच म्हणत होते की विधानसभा अध्यक्षांना असताना मग तो कोर्टात का गेला, कोर्टात त्यावर स्टे का घेतली गेली नाही, त्यावेळीच का सांगण्यात आलं नाही, असे अनेक मुद्दे आता चर्चेला येतात. कळसे, अगदी एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. ज्या व्हीपच्या गोष्टी बोलल्या जात आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात, अर्थात केसच्या पल्ल्याडा विषय, अधिवेशन सुरू झालं, व्हीप लागू झाला, तर आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात असे व्हीप लागू झाले आहेत आणि त्याचं पूर्णपणे म्हणजे जी धमकी आहे की 6 वर्षासाठी निवडणूक लढवता येणार नाही, ही अतिशय महत्वाची शक्यता कधीपर्यंत लागू होते आणि अशी झाली आहे का? नाही सर, याच्यामध्ये काय आहे, व्हीप जरी जारी केला, तरी इश्यू केला व्हीप आणि एखाद्या सदस्याने व्हीप पाळला नाही तरी त्याला ते काही ऑटोमॅटिक म्हणजे सदस्यत्व त्याचं रद्द होत नाही किंवा तो अपात्र होत नाही. त्याला पिटिशन फाईल करावं लागतं, माननीय अध्यक्षांकडे त्या संदर्भातलं पिटिशन फाईल करावं लागतं, त्याचे पुरावे जोडावे लागतात
माननीय अध्यक्षांकडे या संदर्भात क्वाझी ज्युडिशियल प्रोसिडिंग्स होते, त्याला नोटिसेस जातात, वेळप्रसंगी त्यांचे से मागवले जातात. ॲडव्होकेटला अपियर व्हायचं असेल तर त्यांची बाजू मांडण्यासाठी ॲडव्होकेट सुद्धा अपियर होतात. आणि हा निर्णय मग माननीय अध्यक्ष पक्षांतरा बंदी कायद्याअंतर्गत 10व्या अनुसूची अंतर्गत माननीय अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर असं गृहीत धरा तुम्ही पाळलं नाही आणि त्यांनी अपात्र केले, 8-15 सदस्यांना त्यांनी अपात्र केले. हा अपात्रतेचा निर्णय सुद्धा पुढे हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं जाऊ शकतं. ही सगळी प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे हा जर तरचा जो आपला प्रश्न आहे की व्हीप मारला नाही तर ताबडतोब ते अपात्र होतील अशी सध्या तरी परिस्थिती याच्यामध्ये नाही आहे. मला एक आठवतं मागे अरुण गुजराती साहेब अध्यक्ष असताना त्यांनी काही सदस्यांनी 4-5 सदस्यांनी माननीय राज्यपालांना पत्र दिलं होतं शासनाच्या विरुद्ध. या पत्राचा आधार घेऊन त्यांना ह्या व्हॉलंटरीली गिवन अप मेंबरशिप ऑफ दॅट पॉलिटिकल पार्टी याचा आधार घेऊन त्याला सुद्धा अपात्र केलं गेलं होतं. ते प्रकरण मला आठवतं. त्या दिवशी रात्रभर त्याची प्रोसिडिंग करण्यात आली होती, मी स्वतः होतो त्यावेळेस. तर हे असे निर्णय जे करायचे असतात हे तातडीने होत नाही किंवा त्याला स्वतःहून सुमोटो असे डिसिजन होत नाही, त्याला मोठी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेच्या अनुषंगाने मग हे पुढे निर्णय घेतले जातात. आता या सगळ्या 3 दिवसाच्या सुनावणीत म्हणजे आज जी हायकोर्टाची अत्यंत तातडीनं सुनावणी घेण्याची जी प्रक्रिया चालली आहे किंवा युक्तिवाद अगदी फॉर्म येण्याची जी प्रक्रिया सुरू झाली आहे, अतिशय काही दिवसात याचा निकालही लागू शकतो इथपर्यंत आपल्याला ही प्रक्रिया वाटते. मला वाटतं की आता प्रक्रियेत आणि सर्वोच्च न्यायालयाने याची दखल जी घेतलेली आहे आणि सुनावणीच्या तारखा निश्चित केलेल्या आहे त्यामध्ये असं दिसतंय की याचे तातडीने निकाल देण्याची सर्वोच्च न्यायालयाची मानसिकता दिसते. त्यामुळे ही सुनावणी घेतली असावी असं दिसतंय मला. या सगळ्यातल्या आत्ता युक्तिवादानंतर किंवा आत्ता ज्या सुनावणीनंतर आणखीन कुठली जी प्रक्रिया असते ज्यांना आता पुढे या दोन्ही गटाला निर्णयानंतरही सामोरं जाऊ शकते की हाच आता अंतिम असू शकतो किंवा अगदी रिव्ह्यू किंवा रिव्हिजन असंही मला म्हणायचं. नाही, यामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा जो निर्णय आहे तोच निश्चितच अंतिम आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने हे म्हटले रिव्ह्यू या प्रकरणाच्या जर असं त्यांना वाटलं या प्रकरणाचा रिव्ह्यू करावा तर त्या संदर्भात ते घटनापीठाची संख्या सुद्धा म्हणजे 7 सदस्यीय घटनापीठ किंवा 9 सदस्यीय घटनापीठाकडे सुद्धा हे प्रकरण जाऊ शकतं. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जे रिमार्क्स आहेत किंवा त्यांनी अभिप्राय जे व्यक्त केले होते 1-2-3 दिवसापूर्वी त्या संदर्भात होऊ शकतो. आणि हे जर लार्जर घटनापीठापुढे हे जर प्रकरण गेलं तर निश्चितच त्याला विलंब लागू शकतो. कारण शेवटी डिनोव्हो मग सुनावणी करावी लागते आणि 2-3 जे जजेस त्यामध्ये त्यांचा जे 9 सदस्यीय होईल 7 सदस्य होईल त्यांच्या पुढे सुद्धा मग ती सर्वोच्च न्यायालय त्याची कार्यपद्धती ठरवण्यात येते. एक 3 दिवसाची सुनावणी आहे आणि हा प्रश्न अगदी महत्त्वाचा मानला जातोय की निवडणूक आयोगाच्या आलेल्या एका ठोस निर्णयानंतर ठाकरे गटाकडे आता भांडण्यासाठी काय उरलंय न्यायालयीन पातळीवर. न्यायालयीन पातळीवर ठाकरे गट एवढं म्हणू शकेल की साधिकली प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे 3 क्रायटेरिया दिलेले आहेत कुठल्याही पक्षामध्ये फूट मान्यता देण्याचे किंवा तिथे हे बघण्याचे, जसं टेस्ट ऑफ मेजॉरिटी हा एक क्रायटेरिया आहे, नंतर पार्टी कॉन्स्टिट्यूशन हा एक क्रायटेरिया आहे, त्यानंतर त्यांनी 3रा क्रायटेरिया जो सांगितला होता की ऑर्गनायझेशन सेटअप हा एक क्रायटेरिया आहे. असे 3 क्रायटेरियाच्या आधारे यावर अशा प्रकरणात निर्णय घेण्यात यावा किंवा घेतले जावे असे सर्वोच्च न्यायालयाने साधिकली प्रकरणात घातलं होतं. आणि या 3ही क्रायटेरियाचा अवलंब करून इलेक्शन कमिशनने विस्तृत असा निर्णय दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना तो 2 क्रायटेरियाच्या आधारे हे निर्णय घेतले नाही, हा घेतला नाही, ते इग्नोर केला असं त्यांना ते मत मांडता येईल असं मला थोडक्यात वाटतं. याच्यामध्ये सगळ्या निकालानंतर देशाच्या राजकारणावर याचे काय दूरगामी परिणाम होऊ शकतात, जो निकाल येईल विशेषत्वानं प्रादेशिक पक्षांना, छोट्या पक्षांना. नाही, हा निकाल संसदीय लोकशाहीच्या इतिहासात, भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत मैलाचा दगड, माइलस्टोन डिसिजन म्हणून म्हणजे गणला जाईल. जसं केशवानंद भारतीचा खटला आहे याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर थिअरी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली होती. गोलकनाथचा खटला आहे, त्याच्यानंतर 99व्या घटना दुरुस्तीचा संदर्भातला खटला आहे.
हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरेल संसदीय लोकशाहीच्या इतिहासात आणि निश्चितच या निकालाचे दूरगामी परिणाम सर्वच पक्षांवर होईल आणि त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन म्हणा त्यांचं राजकारणातलं स्थान म्हणा छोट्या पक्षाला सुद्धा हा निर्णय लागू असेलच आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे इट्स अ लॉ ऑफ लँड आर्टिकल 141 प्रमाणे हा कायदाच असतो एक प्रकारे. त्यामुळे याचा हा दूरगामी परिणाम होईल. हा निर्णय मैलाचा दगड ठरेल आणि याची बरीच काळपर्यंत चर्चा होत राहील असं मला दिसतं. नक्कीच धन्यवाद. या चर्चेबद्दल आपल्यासोबत अनंत कळसे सर होते. निकाल, न्यायनिर्णय, युक्तिवाद, त्याचे अधिकार क्षेत्र या सगळ्याबद्दल त्यांनी सविस्तर चर्चा केली. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल.